नमस्कार मित्रांनो. आजच्या आपल्या टॉपिक जो आहे विषय आहे ते म्हणजे मॉर्निंग वॉक आणि त्याबद्दलचे जे प्रॉब्लेम्स आपण फेस करतो. प्रॉब्लेम्स इन द सेन्स की अडचणी काय येतात, का सर्व लोक कंटिन्यू करू शकत नाहीत मॉर्निंग वॉक. तर यामध्ये मी काही पॉईंट्स लिहून काढलेले आहेत, त्याच्यानुसार आपण जाऊया. पहिला मुद्दा आहे की किती प्रकारचे म्हणजे रुटीन असतात मॉर्निंगचे. तर हे डिपेंड करते की तुमच्याकडे टाईम किती आहे आणि तुमचा पर्पज काय, तुमचं एज काय आहे. जनरली आपण बघतो की फक्त जे लोक रिटायर झालेले आहेत ते जास्त करून 90% लोक व्यायामाला असतात सकाळी. पण ॲक्च्युली आजचं जे प्रमाण आहे हार्ट अटॅकचं किंवा पॅरालिसिस, हे सर्व रोगराई जी आहे ती आपल्या खाण्यापिण्यामुळे आणि सवयीमुळे हे बदल झालेले आहेत की म्हणजे जे वातावरण आहे आसपासचं ते भयानक आहे. तर आपला नंबर कधी येईल काय सांगता येत नाही. त्याच्यामुळं आपण ही आतापासूनच व्यायाम वगैरे चालू ठेवावं सगळ्यांनी. तर सकाळची वेळच का, कुठल्याही वेळी करू शकता, पण सकाळची वेळ सगळ्यात भारी समजली जाते, ब्रह्ममुहूर्त वगैरे तुम्हाला माहितीच आहे. तुमच्याकडे सपोज 10 मिनटं असतील तर तुम्ही 10 मिनटामध्ये कमीत कमी काय करू शकता, तुम्ही एखादं चांगलं गाणं ऐकू शकता, मोटिवेशनल किंवा देवाचं गाणं ऐकू शकता. आणि जास्तीत जास्त तुम्ही मग रनिंग करू शकता, जोर मारू शकता 10 मिनटासाठी. आणि जर तुमच्याकडे 1 तास असेल तर तुम्ही सर्व काही खूप व्यवस्थित प्रकारे करू शकता. तर माझ्याकडे तर वैयक्तिक स्वतःकडे 1च तास असतो, 1 तास. त्याच्यामध्ये मी सकाळी चालत जातो 1-1.5 किलोमीटर, मग रनिंग करतो 1 किलोमीटर आणि रनिंग केल्यावर थोडासा आराम करतो, श्वास वगैरे नियंत्रण. त्यानंतर मग अर्धा तास प्राणायाम आणि मेडिटेशनसाठी असतो. त्यानंतर मी परत घरी येतो. तर कोणी दुसरे तुम्ही योगा करू शकता, काही स्पेशल अजून हेवी लिफ्टिंग वगैरे करू शकता, जिमला जाऊ शकता. म्हणजे नेचरमध्ये व्यायाम करणं आणि जिममध्ये थोडासा फरक आहेच थोडासा. ठीक आहे, पण तुम्ही चालू तर करू शकता. सगळ्यात अवघड जो याच्यामध्ये पार्ट आहे तो म्हणजेच की चालू करणे. किंवा थंडीच्या दिवसात तर लोकांना मुळीच सकाळी उठू वाटत नाही. आणि बरेच लोकांना जी एकदम चांगली झोप लागते ते म्हणजे पहाटे, आणि मग ती 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत मस्त झोप लागते सगळ्यांना. पण हा जो टाईम आहे तोच गेन करण्याचा आहे, काहीतरी स्वतःसाठी टाईम जो असतो तो हाच आहे. पण तुम्ही कसं उठू शकता सकाळी? तर पहिली गोष्ट की तुम्ही दुपारी झोपणं बंद करा. दुपारी जर झोपला तर रात्री लवकर झोप लागत नाही, आणि रात्री लवकर नाही झोपलं तर आपोआपच सकाळी उठायला उशीर होतो. पहिली गोष्ट दुपारी झोपणं टाळा. दुसरं म्हणजे रात्री जेवण लवकर करा. 8 वाजायच्या अगोदर केलं तर एकदम उत्तम आहे. जास्तीत जास्त मॅक्सिमम 9ला जर तुम्ही जेवला तर 11पर्यंत झोपा. एकदा तुम्हाला लवकर झोपायची सवय लागली की लवकर तुमची जाग पण पूर्ण होईल. मग तुम्ही हळूहळू लवकर उठणं चालू करायचं. एकदा तुम्हाला सवय लागली की मग परत अलार्म वगैरेची पण काही गरज नाही. जर तुम्हाला काहीच इच्छा होत नसेल जायची तर कमीत कमी सकाळी उठून काही पण चांगलं काम करा. एखाद्या गोष्टीत तुम्हाला जी गोष्ट शिकायची आहे त्याचा अभ्यास करा, किंवा मग तुम्ही मेडिटेशन करू शकता. यूट्यूबवर बरेच असे ऑडिओ व्हिडिओ तुम्हाला भेटतील मेडिटेशनचे, ते तुम्ही तुमच्या जे झोपता तिथेच त्या अंथरुणावर पण उठून करू शकता. तर हा होता मित्रांनो पहिला पार्ट,
की आता आपण वळूया नेक्स्ट पार्टकडे, दुसऱ्या मुद्द्याकडे. ते म्हणजे काय प्रॉब्लेम्स येतात, काय अडचणी येतात. यामध्ये मित्रांनो अडचण येण्यासारखं असं काहीच नाही. ते तुम्हाला पैसे लागतात किंवा हे खूप अवघड आहे असं काहीच नाही. तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागतो वगैरे असं काहीच नाही. सकाळी उठायचं आहे आणि जायचं आहे. पण बरेच लोक काय डिपेंड राहतात की मित्रावर, की सोबत कोणीतरी पाहिजे. हा उठला तर मी उठेन किंवा याचा फोन आला तर मी जाईन. हा जो सगळा आहे पार्ट तो तुम्ही बंद करा. तुम्ही सकाळी एकटे उठून फिरायला जा. तुम्हाला फक्त तुमच्याकडे सगळीकडे स्मार्टफोन आहे, इयरफोन आहे. एखादं गाणं लावा आणि तुमचा व्यायाम, रनिंग असेल, वॉकिंग असेल, सायकलिंग असेल, ते तुम्ही करा. तुम्हाला कुठल्याच मित्राची काही गरज पडणार नाही. आणि जे माझे मित्र आहेत त्यांना पण मी सांगू इच्छितो की माझ्या फोनची वाट बघू नका किंवा मी तुम्हाला फोन करणार नाही. आता मी स्वतः उठून व्यायामाला जातो. ह्याच्यात गर्व असण्याची काही मोठी गोष्ट नाही, मी गर्वाने सांगत नाही. पण माझी पण ती खूप मोठी गरज आहे. मी थोडीफार काळजी असल्यामुळे स्वतःच्या शरीराची किंवा लाईफची, त्याच्यामुळे मी जातो. महत्त्वाचंच काम आहे, खूप महत्त्वाचं काम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही उठून स्वतः जा. याच्यात रुसण्यासारखं किंवा नाराज होण्यासारखं काहीच गरज नाही. तर तेच पहिला पॉईंट स्टार्ट अलोन. तुम्ही स्वतः फॉल्स प्रॉमिसेस म्हणजे ते फेस करतो आपण मित्रांचे, की उद्यापासून जाऊ. ते काय खरं नसतं. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही चालू करा. प्रॉब्लेम्स विथ हॅविंग फ्रेंड्स टुगेदर, की खूप ग्रुपने जर तुम्ही जात असाल 10 जण, 15 जण, 20 जण, तर ते टाळा. किंवा सगळे मित्र गोळा व्हायला 1 तास लागतो. मग सकाळी निघून जाते तोपर्यंत. तर जास्तीत जास्त 2 मित्र असले बाद झालं. जास्त मित्रांमध्ये काय होतं, मग ते टिंगल्या टवाळ्या होतात, काय करायचं काय नाही ते. मग आणि तर मग ते तुमचं तुम्ही बघा. काय शक्यतो एकटंच जा किंवा मग 2, जास्तीत जास्त 3 मित्र. तर मित्र असण्याचे फायदे पण आहेत की तुम्ही डिस्कस करू शकता, बोलू शकता इकडच्या तिकडच्या गोष्टी वगैरे. पण खूप सारे मित्र जर असतील 10-15 तर ते उपयोगाचं नाही. तर हा होता माझा दुसरा पॉईंट, दुसरा महत्त्वाचा मुद्दा की डोंट डिपेंड ऑन युअर फ्रेंड्स. पुढे आपण तिसऱ्या मुद्द्याकडे, तो पण महत्त्वाचा आहे खूप. तिसरा मुद्दा असा आहे की जी आपल्याला याच्यातून एनर्जी भेटते सकाळच्या रुटीनमधून, तर ती तुम्ही दिवसभर चांगल्या कामासाठी कशी यूज करता येईल याचा तुम्ही हे करा, ऑब्झर्व करा, अभ्यास करा आणि म्हणजे प्रयत्न करा. बऱ्याच वेळा काय होतं की आपण चांगला व्यायाम करतो, आपल्यामध्ये एक एनर्जी येते चांगली, पण मग आपण काय करू काय नाही. समजा तुमच्याकडे करायला काय काम नसेल आणि तुमच्याकडे एनर्जी भरपूर आहे साठलेली सकाळी व्यायाम करून वगैरे, तर बऱ्याच वेळा वाईट विचार येतात मनामध्ये. तर मन भरकडू शकतं, कुठे जाऊ शकता तुम्ही. तर त्या गोष्टीपासून तुम्ही सावध राहा. की स्पिरिच्युअल अँगलनी बोलायचं झालं तर एक माया नावाचा प्रकार असतो. माया, तुम्हाला माहिती आहे, मोहमाया. तर ती तुमच्या जवळ यायला बघणार खूप, म्हणजे तुम्हाला ती सोडणारच नाही. त्याची वाटचाल कशी चालू होते, सर्वात पहिले नॉनव्हेज, मग ते पुढं हळूहळू वाढत सगळे वाईट नाद लागतात, वाईट. तर तुम्ही नॉनव्हेज पुढं टाळता येईल तेवढं टाळा. आणि किंवा कोणी तुम्हाला बोलेल, मित्र जे तुम्हाला असतात, जे मायाची पुजारी जे मित्र असतात, तर असे काही लोक तुमच्या जवळ यायला बघतील की तुम्हाला म्हणजे ते पहिल्यांदा चांगलं वाटणार.
की हा मला एवढा भाव देतो आहे, हां ते ह्याच्यामुळे तुम्ही ऐकणार त्या माणसाचं, इकडं जाऊ तिकडं जाऊ आणि असं करू तसं करू, तर त्याचं ऐकायचं नाही. एक तुम्ही तुमची सद्विवेक बुद्धी जी असते ते चालू ठेवा आणि आपण काय करतो आहे दिवसभरात काय नाही हे ऑब्झर्व करा. कुठे जातो कुठे करतो, कारण तुम्ही जे चालू केलं आहे सकाळी मॉर्निंगचं ते मोडता कामा नये. ते त्याच्यामध्ये कंटिन्यू ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहा. म्हणजे जे कलियुग आहे, कलियुगामध्ये तुम्हाला असे चांगले कामं जर एखादा करायला चालू केला तर त्याच्या अडचणी खूप येतात. ह्या मी खूप फेस केल्या आहेत पर्सनली. ते तुम्हाला पण सावध झाले पाहिजे तुम्ही, म्हणून सांगतो. तुम्हाला चॉईस असणार आहे हे किती चांगलं की वाईट, ते तुम्ही डिसाईड करा काय करायचं आहे ते. बऱ्याच वेळा चांगल्या वाईट गोष्टी अट्रॅक्टिव्ह वाटतात खूप लवकर, तर त्याच्या जाळ्यामध्ये पडू नका. तुम्हाला जी निगेटिव्ह शक्ती आहे युनिवर्समध्ये ती पूर्ण प्रयत्न करेन की तुम्ही हे सगळं बंद करावं. जे तुम्ही करताय तुम्ही किंवा तुमचं जे मन आहे ते आतल्या आतमध्ये त्याचा विचार असतो की काय आहे. एक दिवस तुम्ही जाणार, मग दुसऱ्या दिवशी वाटणार की हे काय कोणी सांगितलं आहे झोपायचं, जेवढं टाईम मला कोण अडवणार आहे की तेवढं पण मी झोपेन, मी माझ्या मनाचं राहायचं असं. तर हे मन भरकडू शकतं किंवा जे लोक आहे ते वाईट सवय लावू शकतात. जास्त तुमच्यावर हल्ला होण्याची जास्त शक्यता असते मेंटली. तर त्यापासून तुम्ही सावध राहा. तुमची जी एनर्जी तुम्ही मिळवता सकाळी व्यायाम करून ती प्रयत्न करा की तुम्ही फक्त चांगल्या मार्गाला त्याचा उपयोग करा. तर असा होता आजचा हा मुद्दा विषय. याबद्दल व्हिडिओ बनवण्याची माझी खूप दिवसापासून इच्छा होती, कारण की माझ्या जवळचे जे मित्र आहेत त्यांचे वेगवेगळे ग्रुप आहेत. तर वेगवेगळे लोक मला आवर्जून म्हणजे सांगतात की उद्या फोन करत जा, उद्यापासून फोन करत जा, उठवत जा, आम्हाला पण फोन करत जा, आम्ही तुमच्यासोबत येऊ. तर ते लोक काय करतात, मग एक दिवस येतात, नंतर फोन उचलत नाही, मग किंवा फोन नाही केला तर मी नाराज होतो. तर हे सगळं चालू राहतं. त्याच्यामुळे मी हा स्पेशल व्हिडिओ बनवण्याचं म्हणजे धाडस केलं ॲक्च्युली. तर याच्यातून तुम्हाला काही शिकायला भेटलं ते सांगा, आणि पुढचा अजून व्हिडिओ नक्कीच बनवेल मी. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद.